गप बस नाही नाजच पराक्रम सुभाषराव मला जरा काही गडू नाही तुला नाही नाही बोली काय होती तुम्हाला कळतं का तुम्हाला काय राव उपसरपंच पद दिलं नाही म्हणजे एवढं हानाहानी करताय लाज वाटत तुला बोली काय होती तुमच्या भांडणात अक्षरशः माझ्यावर चिखल फेक झाली चला तुमच्या भांडणं पेटतोय लढा कुठे मला कळतं का तुम्हाला सांग की सरपंच थांबा तुम्ही राव प्रथम नागरिक आहे गावचं तुम्ही समजून सांगा समजून ठरलं होतं त्यांनी द्यायला पाहिजे होतं ना मला उपसरपंच पद काय राव तुमच्या 2.5 वर्षासाठी पद महत्वाचं आहे का एकमेकाचं ताटा जेवण बसा की तुम्ही बाळासाहेब घरी जा तुम्ही घरी जा पहिल्यांदा हा ना पळा घरी सरपंच आता जगा बसल्यानंतर मी हानीन नाही मी गप बसतो तुमच्या शब्दाला मान देतो अरे लाज वाटाय पाहिजे माझी नाचक्की करतो काय गावात कोण मी केली सांगबा गावचे सर तुला सहकार्य मी केलं म्हणून तो सरपंच झाला बोलता काय हाना की त्याला शांत राहा ना म्हणून तुला काय वाटतं काय ताणून मारेन मग कोण घेईल सुट्टी नाही तुला बी आता साऱ्या गावात माझी नाचक्की करतो काय म्हणजे अरे माझ्यामुळे सरपंचाला मी लगा वावराव करता काढून तुझी निवडणुकीला लावली तलमीच्या आकारात घ्या तलमीच्या आकारात घ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जवळ रामभाऊ कसं आहे गावाला शोभतं काय भांडणं गावाला शोभते ती अध्यक्ष काय चुकलं माझं सांगा की 2.5 वर्ष मागितली होती तर 2.5 वर्ष म्हणून तुम्ही काय असा दिवा मोठा लावणार आहे तुम्हाला मागच्या उपसरपंचांची नावं माहित आहेत का 5 उपसरपंचांची नावं सांगा कशाला नातीत वाढता तुम्ही सुभाषराव मागच्या बॉडीत मी 10 उपसरपंच केलं गावाला नावच माहिती नाही कोणाचीच 10 उपसरपंच होतं तुझं माणूस तू काय काय करणार पद मी काय जाता होता तर द्यायचं होतं ना पद म्हणलं का सत्तेची मस्ती आहे तुम्हाला फक्त सत्तेची मस्ती आहे तुम्हाला फक्त मला गावाने मला सांगा विकास कामासाठी तुम्हाला निवडून दिलं काशी भांडणं खेळायला बाई गावाने जर बघितलं ना येऊन हाणतेल तुम्हाला दोघांना पण आणि आम्हाला पण अहो मला तुम्ही सांगा पहिल्यांदा वादाला तोंड कुणी फोडलं भावी उपसरपंच म्हणलं त्यांनी तोंड फोडलं सुभाषरावने भांडणं पेटवल्या त्या गावात काय माझा संबंध आहे भांडणं पेटवायचा तुम्ही कशाला म्हणला भावी उपसरपंच माझ्यातलं त्याच्यात हवा गेली डोक्यात माझ्या तोंडून गेलं तर बाळासाहेब चांगला त्यांचा संसार चालला आता पण तुम्ही त्याच्यात तुम्ही जा घरी जा